संभाजी महाराजांच्या बद्दल आज या महाराष्ट्रात नाही देशात कोणी अपशब्द एक जरी उच्चारला तर सगळा देश पेटून उठेल. पण अनेकांना प्रश्न पडला, महाराजांना जेव्हा पकडलं गेलं तेव्हा हा महाराष्ट्र पेटून उठला नाही का? काय झालं तेव्हा? हे पहा, मला नेहमी हा प्रश्न पडतो की 3 फेब्रुवारीला संगमेश्वरला महाराजांना कैद झाली. त्याच्यानंतर शिरकाणातून त्या प्रांतातून रातोरात त्यांना मळे घाटानं किंवा तिवरा घाटाजवळून कराडला हलवण्यात आलं. कराडला मोगलांचं ठाणं होतं, मग तिथं जादा सैनिक आले असतील. तिथून त्यांना शामगावच्या खिंडीतून पुढे आपल्या मसवड, तिथून मग खाली अकलूजला आणण्यात आलं. अकलूजवरून पुढं त्यांना बहादूरपूरला मोठी धिंड निघाली. बहादूरपूरवरून त्यांना शेवटी त्यांचा जीवनांत हा भीमेच्या काठी झाला, म्हणजे तुळापूर आणि वडबुद्रुकच्या मध्ये झाला. या सगळ्या प्रवासात राजांना पकडल्यापासून त्यांची धिंड काढणं, त्यांची मिरवणूक काढणं, त्यांची बदनामी करणं, त्यांना विदूषकाच्या पोशाखामध्ये फिरवणं, हा त्यांचा अनन्वित छळ 35 ते 36 दिवस चाललेला होता. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला 500 किंवा 1000 लोकसुद्धा राजांना वाचवण्यासाठी औरंगजेबाच्या विरोधात निधड्या छातीनं आले नाहीत. हा इतिहास आहे.